मराठा समाजाला मोठा दिलासा। हैदराबाद गॅझेटच्या GR विरोधातील जनहित याचिका कोर्टाने फेटाळली। याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही, हायकोर्टाचे ताशेरे। मराठा आरक्षण GR मुळे OBC आरक्षणाला धक्का। GR रद्द करा किंवा सुधारणा करा। नागपुरात OBC मेळाव्यातनं छगन भुजबळांची मागणी। मुख्य निवडणूक आयुक्त मत चोरांना पाठीशी घालतात। मत चोरीच्या मुद्द्यावरनं राहुल गांधींचा निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप। मत चोरीचा आरोप करतात पण पुरावे देतच नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका। पुरावे असतील तर कोर्टात जाण्याचा शिंदेंचा सल्ला। बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी आनंद दिघेंचा फोटो बाजूला लावता का? संजय राऊतांचा शिंदेंना सवाल। तर राऊतांविरोधात ठाण्यात शिवसेना आक्रमक। शिंदेंनी राऊतांना सुनावलं। वाशीमधील बेकायदा इमारत प्रकरणावरनं एकनाथ शिंदेंवर हायकोर्टाचे ताशेरे। शिंदेंनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? कोर्टाचा सवाल। अतिवृष्टीमुळे राज्यभरातला शेतकरी संकटात। मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे अधिक लक्ष द्यावं। शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सूचक सल्ला। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरती रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला पोलीस कोठडी। 20 सप्टेंबरपर्यंत कोठडीत रवानगी। नवी मुंबई आणि पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरांच्या घराची झाडाझडती। गेल्या 4 दिवसांपासून खेडकर कुटुंबाचा शोध सुरू। आणि मुसळधार पावसामुळे अक्कलकोट गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावरील पूल पाण्याखाली। शिरसी शिरवळ या भागातली वाहतूक ठप्प। वाहनांच्या लांबच लांब रांगा। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा बडोदा भागामध्ये झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली आणि 100% शेतकऱ्यांना मदत करू असं आश्वासन दिलं। नांदेडमध्ये गोदावरी नदी धोकादायक पातळीवरून वाहतीये। जुन्या नांदेड शहरातील होळी भागामध्ये असणारा नदीवरचा पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली। बीडच्या माजलगाव तालुक्यातील किती आडगाव इथला तलाव ओव्हरफ्लो झाला, त्यामुळे गावात पाणी शिरलं, तर तलावाच्या शेजारील शेत पाण्याखाली गेलं। बीडच्या माजलगाव तालुक्यामधील घळाटवाडी गावामध्ये घळाटी नदीच्या पुराचं पाणी पुलावरून वाहत आहे, त्यामुळे इथली वाहतूक ठप्प झाली। ग्रामस्थांना पुलावरून प्रवास करावा लागत असल्यानं तात्काळ पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। वाशिमच्या रिसोड, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव तसंच वाशिम तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय। या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। रिठत गावाजवळून वाहणाऱ्या आडोळ नदीच्या पुरानं रिठत गावचा संपर्क तुटला, त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिक अडकून पडले। पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवडकरांची तारांबळ उडाली। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, त्यामुळे गोदा घाटावरील मंदिरांना गोदावरीच्या पाण्यानं वेढा दिलाय। वाशिम तालुक्यातील अनसिंग आणि जवळा तसंच मालेगाव तालुक्यातील पिंपळसेंडा परिसरामध्ये झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं। या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला, त्यामुळे शेतातील पिकं वाहून गेली आणि विहिरीही खचल्या। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना झाली आहे। शेतीला तळ्याचं स्वरूप आलं आहे। हातातोंडाशी आलेलं खरीप पीक पूर्णतः पाण्याखाली गेलं, त्यामुळे नुकसान झालं। धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यामध्ये चांदणी नदीला पूर आला, त्यामुळे शिरसाव गावातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला। कापूस, सोयाबीन, उडीद पिकात नदीचं पाणी शिरलं, त्यामुळे पिकं उद्ध्वस्त झाली। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला। माळेवाडी ते पुरुषोत्तमपुरी मुख्य रस्त्यावर पाणी आलं, त्यामुळे रस्ता बंद झाला।
शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यानं उरलेलं पीकही वाया जाण्याची भीती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे हाल झाले. विशेषतः पाथर्डी तालुक्यातील तिसगाव आणि करंजी या गावांना पावसाचा प्रचंड फटका बसलाय. कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तिसगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सोयाबीन, उडीद, मूग सारखी सगळीच पिकं पाण्याखाली गेली. त्यामुळे अतोनात नुकसान झालं. नैसर्गिक संकटानं बळीराजा अडचणीत आलाय. सोलापूरच्या अक्कलकोटमधील मुसळधार पावसामुळे अक्कलकोट बागदरी रस्ता बंद झाला. रस्ता बंद झाल्यानं वाहतूक ठप्प झाली. मुसळधार पावसामुळे ओढे नालेही तुडुंब भरले. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिवृष्टी भागामध्ये पाहणी केली. खडकी, बिटरगाव गावांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट दिली. नांदेडमध्ये मुसळधार पावसानं सर्वच नदी नाल्यांना पूर आला. त्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचं अतोनात नुकसान झालं. नांदेड जिल्ह्यामध्ये 7,28,000 हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली. अक्कलकोटच्या खैराड गावाला मुसळधार पावसानं चांगलं झोडपलं. नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. गावातील रस्ते बंद झाले. प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी केली. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून अहवाल सादर करा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये ट्रॅक्टरमधून पाहणी केली. पैठणमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरे यांनी नुकसानीची पाहणी केली. लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागण्यांसाठी मनसेच्या वतीनं निलंगा तालुक्यातील हरी जवळगा इथं आमरण उपोषण सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. मागणी मान्य न झाल्यास दुष्काळग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. दौंड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालाय. तर कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी काणगावमधील शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन केलं. नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या लोकांनी केली आहे. पुरात वाहून गेलेल्या जवळगावच्या काकोडा इथल्या तरुणाच्या कुटुंबाला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 4 लाखाचा धनादेश देण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते. पालघरच्या पळे भुनरपाडा गावामध्ये सोयी सुविधा नसल्याची माहिती समोर आली आहे. रस्ता, अंगणवाडी आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं ग्रामस्थांना अडचणी सहन कराव्या लागत आहेत. तातडीनं सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी इथल्या लोकांनी केली आहे. ऐन पावसाळ्यामध्ये परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठलेत. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसतोय. परिसरात दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहराचा पाणी पुरवठा आज मध्यरात्रीपासून बंद राहणार आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे इथला पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. अकोला शहरातील अग्रसेन चौकातील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार उघड झाला. अनेकांच्या दुचाकींमध्ये पेट्रोल भरल्यानंतर वाहनं बंद पडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. तर चौकशीअंती अजब प्रकार समोर आला. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण झाल्यानं पाण्याचा स्पर्श होताच ते पाण्यासारखे दिसू लागतं आणि त्यामुळे वाहनांचं इंजिन बंद पडतंय आणि नागरिक त्रस्त झाले. आंतरराष्ट्रीय स्काय डायव्हिंग शीतल महाजन यांनी चित्तथरारक स्काय डायव्हिंग करत पंतप्रधान मोदींना अनोख्या शुभेच्छा दिल्या. शीतल महाजन या मूळच्या जळगावच्या रहिवासी आहेत. आंतरराष्ट्रीय स्काय डायव्हिंग करणाऱ्या त्या महाराष्ट्रातील एकमेव महिला आहेत. सिंधुदुर्गातील नेतर्डे, गाळेल आणि डिंगणे या भागामध्ये ओंकार हत्तीनं धुडगूस घातला.
हत्तीच्या सततच्या वावरामुळे शेतकऱ्यांचा ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एका व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयातून जव्हार तालुक्यातील घरी नेण्यासाठी रस्ताच नसल्यानं चक्क डोलीमधून 2 किलोमीटर हा मृतदेह न्यावा लागल्याची संतापजनक घटना घडली आहे. रुग्णवाहिका भुसारपाडा गावापुढे जाऊ न शकल्यानं महेंद्र यांचा मृतदेह डोलीमधून सुमारे 2 किलोमीटर न्यावा लागला. रस्त्याअभावी उपचारासाठी दवाखाना गाठता न आल्यानं नवजात बालकाला आपला जीव गमवावा लागलाय. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातल्या तर तालुक्यामध्ये समोर आली आहे. कुटुंबियांनी बांबूची झोळी करून 8 ते 10 किलोमीटर पायपीट करत दवाखाना गाठला. मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यानं अर्ध्या रस्त्यातच त्या बाळाचा मृत्यू झाला. धुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकतींचा पाऊस पडलाय. हरकती दाखल करण्याच्या अंतिम दिवशी तब्बल 605 हरकती दाखल झाल्या. यामध्ये प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी विविध मुद्द्यांवर आक्षेप नोंदवले. त्यामुळे महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.